Hi everyone, good evening. Good evening, ma'am. Good Good evening, ma'am. अरे रेषा का मारता? पेन गेला का चेक करा. पेन गेला का? नाही गेला. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. मग आता काटछाट गुणाकार जमतो की नाही तुम्हाला? सोपा सोपा शिकवत होता काल. आज थोडासा त्याहून वेगळा थोडासा घेणार आहे आणि त्यानंतर आपल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहे मी. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. Good evening, ma'am. गुड इव्हिनिंग. ओके. तर आज थोडस बेसिक येते मी तुम्हाला. थोडस आज भागाकार शिकवते. काटछाट मध्ये जे तुम्हाला काल येत नव्हते ना, तर ते म्हणजे मी जेव्हा मांडणी करेल तेव्हा तुम्हाला ते व्यवस्थित समजतील. याच्यासाठी आपण पाहिलं होतं की नाही काटछाट. याच्यामधले उदाहरणं जमली की नाही तुम्हाला? हे पुढची उदाहरणं मात्र सोडवायची नव्हती. आताच हे तुम्हाला नंतर सोडवणारे आता येणार आहेत अशा उदाहरणांचा नंबर. तुम्हाला बुक मध्ये आले की हे त्यावेळेच्या अभ्यासासाठी आहेत. एकत्रच ही PDF तयार करून ठेवलेली होती. हे दोन्ही मध्ये येतात. सम विषमचे आहे, मागची सम पुढची विषम तसं जे आहेत. या प्रकारची उदाहरणं स्कॉलरशिपला पण येतात आणि नवोदयला पण येतात. दोन्ही प्रकारामध्ये असतातच. आणि त्याबरोबर हे 5वी 6वी 7वी या इयत्तेला सुद्धा असतात. ओके. एक मिनिट. आत्ताच आमचा एक क्लास झाला त्याचं हे होतं. एक मिनिट. एम्प्टी पेज घेऊयात. बरं. भागाकार आता वेगळ्या पद्धतीने थोडासा. जर नंबर मोठा असेल, भाग जाणारी संख्या नसेल तर काय करायचं? तर त्यासाठी थोडस चालेल ना सर्वांना? हो. थोडासा घेऊ ना काटछाट भागाकार. त्यानंतर जाऊयात आपण आपल्या उदाहरणांकडे. हो. जेव्हा मी उदाहरण घेईल ना, आता आपल्याला तीच सोबत करावी लागणार आहे. काटछाट भागाकार लागणार, गुणाकार लागणार, बेरीज वजाबाकी आणि ते अगदी प्रॉपर जमली पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर जमत नाही तोपर्यंत उदाहरण होणार नाहीत. तोपर्यंत आपलं स्पीड वाढणार नाही. प्लीज माईक बंद ठेवायचा आहे. मी जेव्हा सांगेल प्रश्नाचं उत्तर विचारेल तेव्हा सांगायचंय. ओके. बर. आता थोड्या वेळासाठी मीच बंद करते. त्यानंतर मी तुमचं माईक पुन्हा एकदा ऑन करणार आहे. जेव्हा मला अपेक्षित आहे प्रश्नांची उत्तरं तेव्हा मी माईक ऑन करेल. आता समजा तुम्हाला असं मोठं उदाहरण आहे. समजा आता इथे माझा पेन का चालू ना? एक मिनिट. एक मिनिट. पेनला काय प्रॉब्लेम येतो काय माहिती आहे. कधी कधी उशिरा चालतोय. एकच मिनिट. आवाज तर येतो ना माझा सर्वांना? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. माईक बंद आहेत सर्वांचे. आवाज येतोय ना सर्वांना? पेनला थोडा प्रॉब्लेम आला म्हणून वेळ लागला पहा. आता येईल. अचानक येऊ शकतो असा प्रॉब्लेम कधीतरी. पाहतो. 4, 8 आणि 2. 482 ला जर 2 ने असा भाग देण्याची वेळ आली तर काय करायचं? 2 ला काट मारायची. 2च्या पाड्यामध्ये 2 कधी येतो? तो क्रमांक खाली लिहायचा. बे एक बे. आता या बेच्या पाड्यामध्ये एक एक अंक पाहायचा. हा 4 कधी येणार, 8 कधी येणार आणि हा 2 कधी येणार. प्रत्येकाच्या वरती फक्त क्रमांक द्यायचा आहे. बे दुने 4, बे चोक 8 आणि बे एक बे. म्हणजे उत्तर किती झालं आपलं? 241. मॅम मी पर्यायामध्ये उत्तर दिलं. हो, चॅट बॉक्स मध्ये उत्तर आलं. तर आता हे प्रत्येक प्रकारचं उदाहरण आणि यानंतर 1-2 उदाहरणं देणार आहे मी तुम्हाला. ती व्यवस्थित मला सोडवून दाखवा.
आता आता आणखी एक वेगळं. 8, 9 आणि 6. तर याला भाग देऊयात पुन्हा एकदा 2ने. 2 म्हणजे आता समसंख्या असली की 2ने घेतलंय मी, म्हणजे थोडंसं सोपं घेतलं आपण अगोदर. त्यानंतर थोडंसं कठीणाकडे जाऊयात. मग कधी कधी भाग जाणारी संख्या असेल, कधी भाग जाणारी संख्या नसेल. सुरुवातीला आपण भाग जाणाऱ्या संख्याच घेऊया, त्यानंतर मग अगदी दशांशापर्यंत जाऊयात. आता 2च्या पाड्यामध्ये 2 येतो 1 नंबरला. त्यानंतर 8 कधी येतो? चौथ्या क्रमांकावरती. 2 चोक 8. बरं, पुन्हा एकदा 9चा विचार करायचा आहे. 2च्या पाड्यामध्ये 9 येत नाही, पण 8 येतो. 9 पेक्षाही लहान आणि जवळचा नंबर शोधावा लागतो, जसं भागाकारामध्ये आपण पाहतो तसा. 2 चोक 8, 1 उरला. आता हा 1 आणि त्याच्या शेजारचा उजव्या बाजूचा 6, असा दोघांना मिळून 16 म्हणायचा. हा झाला 16. मग हा 2 आठी 16. किती झालं उत्तर? 448. आता थोडासा वेगळा नंबर, कितीही मोठा असू द्या. आता याला आपण 5ने भाग देऊयात. पहा, जेव्हा 5ने भाग देण्याची वेळ येते तेव्हा काय होईल? 5 एक 5. इथे तसंच 5 एक 5. पुन्हा 9कडे जायचं. 5 एक 5. 9 मधून 5ला कमी केलं, 4 उरले. इथे ठेवले 4 आणि हे 3, 43 झाले. मग 43च्या जवळची संख्या ही 40 असते. 5 8 40. 3 उरले. मग उरलेला 3 त्या अंकानंतर लगेचच लिहायचा. हा 3 आणि पुढचा 5. किती झाले पहा? 35 झाले. म्हणजे 5 7 35. आता हा जर प्रकार समजला असेल तर मी एक प्रश्न देते, त्या प्रश्नाचा आन्सर मला सांगा किती येते तुमचं. सोपा प्रश्न दिलाय. 492 भागिले 2 किंवा 492/2 याचं उत्तर किती? अंश छेद रूपामध्ये लिहिणं म्हणजे हा भागाकारच आहे एक प्रकारचा. व्हेरी गुड. वृंदा, रेवती यांचं उत्तर यापूर्वी सुद्धा आलं होतं. आता 286 म्हणणं आहे. 246 आलं विराटचं. प्रांजलचं 241 आलं. 246. ओके, 246. पुन्हा एकदा 41 आलं आता. जीवनचं 242. पण म्हणजे एवढं कसं वेगळं येऊ शकतं? बरं, पाहता एवढं वेगळं कसं काय येऊ शकतं? ते प्रत्येकाचं उत्तर वेगळं नाही असायला पाहिजे. पहा, 2च्या पाड्यामध्ये तर 2 येतो. आता ज्यांना मराठी नाही समजत त्यांच्यासाठी आपण थोडंसं इंग्लिशमधून नंबरचा वापर करूयात. 2 1 जा 2. 2च्या टेबलमध्ये 2 हा 1 नंबरला येतो. 2च्या टेबलमध्ये, एक मिनिट. 2च्या टेबलमध्ये 4 हा 2 नंबरला येतो. 2 2 जार 4. त्यानंतर 2च्या टेबलमध्ये 9 नाही येत, पण 8 येतो. कोणत्या क्रमांकावरती येतो तो? 2 4 जार 8. 9 मधून 8ला कमी केलं, 1 राहिला. 1 राहिला की तो इथे ठेवून द्यायचा लगेच त्या अंकाच्या नंतर. हा 12 झाला. 2 6 जार 12 झालं. 2 4 6. 246. ज्यांचं ज्यांचं उत्तर होतं त्या सर्वांचं आन्सर बरोबर आहे. हे खूप बेसिक झालं. 245 सुद्धा आलं होतं. वेगवेगळी आन्सर आली होती. बरं, चला आता पुढचं आणखी एक उदाहरण घेऊयात आपण. या प्रकारची उदाहरणं घेऊयात. 7 7 5 3 0. याला मल्टिप्लाय करूयात पुन्हा एकदा 2नेच. एकदम सोपा टेबल घेतला तुमच्यासाठी, 2चाच टेबल घेतलाय. फक्त काट मारायची आहे आणि तो क्रमांक डोक्यावरती लिहायचा, एवढंच काम असतं. अजून तरी कोणाचंही उत्तर आलेलं नाही. ओके, 3765. साईराजचं उत्तर मिळतंय 3006. एका शून्यातच ओळखायला ना. हा, 3765. आता बऱ्याच जणांचं उत्तर आलंय. ओके, आपण चेक करूयात बरोबर आहे का. आता जवळजवळ सर्वांचंच उत्तर येतंय म्हणजे निश्चितपणे ते बरोबर असणार.
आता 2च्या पाड्यामध्ये 2 येतो. 2 1 जा 2. 1 नंबरला हा 2 मिळाला. 2च्या टेबलमध्ये 7 नाही येत पण 6 येतो. 2 3 जा 6. 1 घेतला. 1 आणि हा 5 15 तयार झाला. मग 15च्याही जवळचा आणि लहान नंबर 2 7 जार 14. 14 मधला 15 मधून 14 कमी केले 1 राहिला. मग हा 1 आणि नंतरचा हा 3. 2 6 जार 12. 13 झाला होता तर 12 घेतला. 1 ला पुन्हा इकडे ठेवायचे. 2 5 जार 10. ओके. 3765 जे की हा जवळजवळ सर्वांचंच उत्तर आलं होतं. व्हेरी गुड. आता कोणाच्याही उत्तरामध्ये तफावत येत नाहीये आणि प्रत्येकाने माईक ऑन ठेवायचा आहे. थोडा वेळ जाऊ द्या, 5 मिनिट जातील, 10 मिनिट जातील, पण खूप महत्वाचं आहे हे. याच्यानंतर अशी सोबत लागते तुम्हाला, शॉर्टकट मेथड लागतात, ट्रिक्स लागतात. हे काय आपण स्पर्धा परीक्षा, हे काय रेग्युलरचा अभ्यास नाहीये, तुम्हाला स्टेप बाय स्टेप करायचंय असं अजिबात नाही. जेवढं तुम्ही ट्रिक्स आणि जेवढं बेसिक तुमचं क्लिअर असणार तेवढं तुम्हाला ते सोपं जाणार आहे. बरं, नेक्स्ट आणखी एक उदाहरण देतो तुमच्यासाठी. आता इथे मात्र थोडंसं वेगळं असेल. अशा वेळी काय करायचं? त्याला ज्यांना जमतंय त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्या. ज्यांना जमतंय त्यांनी प्रश्नाचं उत्तर द्या, त्यानंतर मी एक्सप्लेन करते. काही जण व्यवस्थित करतात म्हणून वेट करते मी तुमचं. ओके, अजून तरी कोणाचंही आलं नाही. ओके, आलंय आता एक जणाचं. 130. स्पिराटचं आलं 170.3. आराध्याचं आलं 17.6. श्रेयाचं 170, रेवतीचं 173, देवराचं 570, 170.3, 17.30 अशी वेगवेगळी उत्तरं मिळू लागली. बरं, आता क्रॉस चेक पण करायचंय. हा, प्रांजलचं आलं 170.3, मुग्धाचं 176. बरं, आता थोडंसं वेगळे पण आहे उत्तरामध्ये. पहा, आता नेहमीच्या पद्धतीने जर भागाकार केला असता तर तोच भागाकार इकडे येणार आहे का ते सुद्धा आपण चेक करूयात. पहा, आता माझी जी काही मेथड आहे तर ती लक्ष द्या. पहा, 5 1 जार 5. 5च्या टेबलमध्ये 5 हा 1 नंबरला आला आणि ज्याच्या छेदामध्ये हा 1 असतो त्याला घ्यायचं नाही. जेवढं अंशामध्ये दिसतं तेवढंच उत्तर असतं हे लक्षात ठेवा, कारण प्रत्येकाचा छेद हा 1 असतो, तो आपण लिहित नाही. पहा, 5 1 जार 5. 8 मायनस 5 इज इक्वल टू 3. मग आता 3 हा ठेवला. 3 आणि हा 5 35 झाला. 5 7 जार 35. त्यानंतर आता हा जो 3 आहे या 3ला तर मात्र डिवाइड होत नाही. मग अशा वेळी काय करायचं? इथे एक 0 घ्यायचा. 3च्या पुढे 0 घ्यायचा आणि 0च्या बदल्यामध्ये इथे एक तुम्हाला पॉइंट घ्यावा लागणार आहे. बर, आता इथे उत्तर बरोबर की चुकलं हे सुद्धा तुम्ही सांगायचंय. आता इथे भाग जात नाही म्हणून एक 0 राहिलेला आहे, पण तो 0 इथे अगोदरच घ्यायचा होता. सॉरी. आता हे बऱ्याच जणांनी असं उत्तर दिले, पण तेही सांगतो तुम्हाला इथे का चुकलं. आता इथे भाग जात नाही म्हणून 0 घेतला आणि 5 सख 30 केला. पण हा जो 3 आहे आपण 3ला असंच सोडत नाही. 3ला भाग जर जात नसेल तर आपण 0 घेतो. मग तो 0 सुद्धा नेहमीच्या पद्धतीने जसं वापरतो तसा इथे सुद्धा वापरायचा आहे. म्हणून हा 0 नंतर घ्यायचा. हा 0 नंतर घ्यायचा आणि 3ला इथे डिवाइड होत नाही म्हणून इथे 0 घ्यायचा. हा 0 आणि नंतर मग इथे 3ला भाग जात नाही, पुन्हा 0 आणि 0 साठी इथे पॉइंट आलेलाच आहे आणि मग 5 6 30. हा, आता नेहमीच्या पद्धतीने करून पाहूयात. अरे, अजूनही बोलताना हे केलं आणि 0 मात्र इकडे बोलण्याच्या नादात लिहून ठेवलं. असं होतं माझं बऱ्याच वेळा. अगोदर 0 आणि मग पॉइंट लिहायचा आणि मग हा 6. काय होतं, बोलणं आणि काम करणं दोनही क्रिया एकत्र झाल्या की थोडंसं मिस्टेक होऊन जाते. हे या पद्धतीने काय पाहता, नेहमीच्या पद्धतीने आपण काय करतो, 853ला भाग द्यायचा आहे. मग 853ला भाग देताना
या प्रकारे करता तुम्ही. 5ने 8ला भाग जातो का तो चेक करायचा आहे. 5 एक 5. 8 मधून 5ला कमी केले, 3 उरले. हा 5 आहे असा घेतो आपण. त्यानंतर 5 7 35. आता ही पद्धत तर जवळजवळ सर्वांना येत असेल. इयत्ता तिसरी ते चौथी पासून शिकवली जाते, दुसरी पासूनही घेतात आता. पहा, हे 0 0 नंतर या 3ला खाली घ्यायचं. आता 3ला लगेच इथं 0 घेऊन नाही चालत. 3ला भाग जात नाही, मग शून्याचा भाग देतो आपण. हा शून्याचा भाग द्यायचा. हा 3 आहे असा. आणि त्यानंतर मग इथे बाकी 3 उरली. नेहमीच्या पद्धतीमध्ये आपण काय होतंय, बाकी 3 उरली. पण जर याला आपण पूर्ण करून घ्यायचंय, पॉइंटमध्ये जर उत्तर काढायचंय, तर मात्र पॉइंटमध्ये उत्तर काढता इथे भाग जात नसेल तर पुढे शून्य घ्यायचा. शून्य घेतल्यामुळे इथे दशांश येतो. आणि दशांशानंतर, एक मिनिट आहे, पेज मी थोडस स्क्रोल करते जेणेकरून खालचं उत्तर हे दिसेल. पहा, आणि मग 5 सख 30. आता 30ला भाग जातो. बरं, ही मेथड तर माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना? ही मेथड माहिती आहे ना? हो हो मॅम. मला सांगा. मी आहे ना ती बाकी पण लिहिलती. हो. 170 सोबत मी 3 ती बाकी लिहिलती. मी तिला स्वल्प विराम दिला होता. हो, मग तिथे शब्द लिहायचा होता बाकी 3 म्हणून. मी पॉइंट पर्यंत म्हटलं होतं तुम्हाला, पॉइंट पर्यंत करा. आणि पॉइंट कसा आला, कोणत्या पद्धतीने तुमचा वेगवेगळा आला हे पण लक्षात आलं का? कसा पॉइंट तुमचा वेगळा येत होता? पॉइंट लगेच कधी लगेच का घेतला? हो. हा, मॅम पॉइंट. आधी पूर्ण हो. तोपर्यंत भागाकार करत राहायचा का? काय? जोपर्यंत मॅम भागाकार करत राहायचा जोपर्यंत का? भाग जात नाही, जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत भाग द्यायचा असतो. आणि शक्यतो काय करायचं, 2 अंक येईपर्यंतच. आणि जर पुढच्या अंकात वाटलं की हा उत्तर येऊ शकतं, तरच करत बसायचंय. कधी कधी काय होतो, भागाकार आवर्ती येतो. आवर्ती म्हणजे एखादा सेम येतो. समजा 170 पुन्हा आपण करायला गेलो, पुन्हा एकदा 6, पुन्हा एकदा 6. मग एवढ्या वेळा करत बसायचं. मग ही मेथड असं नाही करायचं. मग अशा वेळी मॅम अजून एक गणित द्या. हो, एक अंक जर रिपीट होतोय, तर मग लिहिण्याची पद्धत कशी असते ऐकून घ्या. एकच अंक रिपीट होतोय, 6 6 6 खूप वेळा रिपीट होतोय. आपण एकदा पाहिलं, दोनदा पाहिलं, तीनदा पाहिलं, आपल्याला लक्षात येतं की पुन्हा पुन्हा 6च उरणार आहे. मग अशा वेळी एकच अंक जर उरत असेल तर तिथे असा डॉट दिला जातो, अंकाच्या डोक्यावरती असा डॉट दिला जातो. पहा, मग याला काय म्हणायचं, हा सुद्धा एक प्रकारचा आवर्ती आहे. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा हेच येणार आहे. आणि कधी कधी आवर्ती हा गट आवर्ती येत असतो. एखादे 2 अंक पुन्हा पुन्हा येतात. जसं की उदाहरणार्थ एखादं उत्तर आलं की 13.65, पुन्हा 65, पुन्हा 65, पुन्हा 65. असं जर पुन्हा 65 65 म्हणजे एक जर गट रिपीट होत असेल ना, तर एकदाच लिहायचा आणि त्याच्या डोक्यावरती रेषा मारायची. एवढंच लिहायचं. हे पुढचं लिहिण्याची गरज नसते. हे पुढे लिहायचं नाही. एवढंच इथपर्यंतच लिहायचं. कधी कधी 3 अंकांचा गट पण रिपीट होतो. कधी कधी 4 अंकांचाही गट रिपीट होऊ शकतो. जेवढे अंक रिपीट होतात तेवढ्यावरती फक्त रेषा मारायची. एकच अंक जर रिपीट होत असेल तर तिथे मात्र फक्त एक टिंब द्यायचा, एक डॉट द्यायचा या प्रकारचं. पहा आता एखादं उदाहरण, 185.906, पुन्हा 906, पुन्हा 906. असं पुन्हा पुन्हा वारंवार होतं तर एवढंच करायचं. हे पुढे लिहिण्याची गरज नसते. बरं, एक आणखी उदाहरण घ्या, म्हणजे तुमचा एकदा काटछाट जो भागाकार आहे तो व्यवस्थित तुम्हाला जमायला लागेल. असंच एक पॉइंट मध्ये येणारं उदाहरण देते. 7 8 4 आणि 2 याला भाग द्या 5ने. 7,842 ला भाग द्यायचा आहे 5ने. प्रयत्न करा.
जसं जमेल तसं, चुकलं तरी चुकू द्या, उत्तर मात्र पाठवायचंय. आणि प्लीज माईक हे व्हिडिओ ऑन ठेवत चला. मला पाहू द्या, तुम्ही कॅल्सी वरती नाही ना करत, नोटबुक वरतीच करताय ना, कॉपी नाही ना करत कोणी. कुठल्याही प्रकारची पनिशमेंट नाही आपल्या क्लासमध्ये. वाटलं ना मला तुम्हाला 2 फटके द्यायचे आज, खूप चुकवताय, तरी ते शक्य नाहीये. ओके, 1568. दिव्याचं उत्तर आलं, शिवराजचं उत्तर आलं 1568.2. विराजचं आलं 1568.4 किंवा 1568.4 असंही आपण त्याला मराठीमध्ये रीड करू शकतो. ओके, तर जवळजवळ सर्वांचंच उत्तर येतं म्हणजे निश्चितपणे हे बरोबर असणार आहे. आपण पुन्हा एकदा क्रॉस चेक पण करूयात आणि ही पण पद्धत वापरूयात. आता मी या पद्धतीने तुमच्या नेहमीच्या पद्धतीने अगोदर करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला एक खात्री पटेल की हे जे उदाहरण आहे, कोणती सोपी पद्धत आहे, कोणत्या उदाहरणामध्ये कमी लिहावं लागतं, तुमच्या नेहमीच्या उदाहरणामध्ये नेहमीच्या पद्धतीने की काटछाट पद्धतीने. आता 7842 आहेत. आपण हा भागाकार करूयात. 5ने अगोदर 7ला भाग दिला, 5 एक 5, 7 मधून 5ला कमी केले, 2 उरले. एक एक अंक आता खाली घ्यायचाय, हा 8 शेजारी लिहिला, 5 5 25 होतो. 28 मधून 25ला जर वजा केलं तर 3 उरतात, हा 0 आहे असा. इथे 4 एक एक अंकाचा नंबर असतो, आता 4चा नंबर आला, 34 झाला. 5च्या पाड्यामध्ये 34 येत नाही, पण लहान येतो, जवळचा नंबर 30 येतो 6व्या क्रमांकावरती. तो क्रमांक फक्त इथे क्वोशंट मध्ये लिहायचा असतो. 5 सख 30 झाले. त्यानंतर 34 मधून 30 जर वजा केले तर 4 उरतात. 4ला घेतलं, लास्ट वाला राहिलेला जो 2 आहे त्याला याच्या शेजारी मांडला, आता हा 42 झाला. 5च्या पाड्यामध्ये 40 येतो जवळचा, 42च्या जवळचा 40 असतो 8व्या क्रमांकावरती. बरं, आता ही बाकी झाली 2, पण ही दशांशापर्यंत नाही गेलो आपण. दशांशापर्यंत कसं जायचं, पूर्ण बाकी उरल्यानंतर. मग इथे 2ला भाग जात नाही, म्हणून इथे 2ला पुढं 0 घ्यायचा. मग आता हा झाला 20. आता इथे असे उत्तर लगेच मिळू शकतं की पूर्ण लगेच निराकरण होतंय आपलं, म्हणजे एक निशेष भाग मिळतोय. पॉइंट मध्ये का होईना आपलं काही उरणार नाही. 5 चोक 20 पॉइंट मध्ये आलं तरी पूर्ण काय म्हणता येईल त्याला, काय म्हणता येईल, ती परिपूर्ण एक संख्या झाली आपली. शेवटपर्यंत आपण भाग त्याला दिलेला आहे. बरं, आपलं उत्तर आलं 1568.4. आता सेम असंच उत्तर येतं का काटछाट मध्ये. आता काटछाट साठी किती वेळ गेला आणि किती जागा गेली, तेवढी जागा पण आपल्याकडे कच्च्या कामासाठी कधी कधी उपलब्ध नसते. कोणी नोटबुक घेऊन जाण्याचं विसरतं, एखादं रफ पेज न्यायचं विसरतं. तुम्हाला पेपरवरतीच काही काही शाळेमध्ये तर रफ पेज पण यूज नाही करू देत. त्या प्रश्नपत्रिकेवरती थोडीशी जागा असते रफ कामासाठी, तर तेच वापरा असं सांगितलं जातं. पण पाहता मग असं शॉर्टकट करायचंय, 5 एक 5, ते 5 एक 5, 7 मधून 5 काढले तर 2 उरतात. मग इथे 28 तयार झाले. इथे जसे 28 तयार झाले होते की नाही, तसे आता 28 तयार झालेत. मग आता इथे 5 5 25, जवळचा लहान नंबर 25 झाला. 28 मधून 3 कमी केले होते. 28 मधून जर 3 कमी, सॉरी, 28 मधून 25 कमी केले तेव्हा 3 उरले. 34 झाला का पुढे, सेम सेम तोच नंबर मिळतोय का पहा, 34 तयार झाला. मग 5 सख 30, 30 मधून सॉरी 34 मधून 30ला कमी केलं, 4 उरले. 42 तयार झाले, जे की इथे आपण दाखवले होते असे. मग 5 8 40 किंवा 5 8 40. आता 40 तर घेतले, उरलेले 2. मग उरलेले 2 म्हणून इथे सॉरी, काय म्हणतात त्याला, शून्य घेतला. शून्यासाठी इथे दशांश घेतला, शून्य घेतला की पॉइंट घ्यावा लागतो. आणि मग आता या 20ला पूर्ण भाग जातो. 5 चोक 20, पहा सेम सेम उत्तर आलं का, जेवढं आहे काटछाट मध्ये तेवढंच इकडे पण आलं का. बरं, मला सांगा, सोपं आहे का काटछाट, थोडस समजून हो. घ्यायला असेल, पण जागा कमी हो लागते. सोपं आहे. बरोबर ना. हो. पास हो सोपं आहे मॅम.
हो मॅम. खूप सोपं आहे. हो, आणि हेच नंबर येतात की नाही, चेक केलं की नाही आपण? पहा बरं, क्रॉस चेक पण झालं. हो मॅम आणखी उदाहरण द्या. हो, आज पुन्हा तुम्हाला होमवर्क क्लास नंतर मी पाठवलेलं पाठवते. होतं. ओके. मॅम तुम्ही उदाहरणे पाठवा. हो, नक्की. मॅम आम्हाला असं क्लासमध्ये शिकवलं नाही. आज शिकवलं नाही. बर, आता मी शिकवलंय ते समजलंय का व्यवस्थित? मी शिकवलं ते समजलं का? हो बरं, एक जणाला जरी नाही ना समजलं हो मॅम. तुमच्यापैकी, तरी तुम्ही हँड रेज करू शकता. आलं लक्षात तुम्हाला? काही मुलं चौथीची आहेत, मग इयत्ता चौथीच्या मुलांना थोडंसं कठीणही जाऊ शकतं. पुन्हा एखादं मॅम माझं उदाहरण. उत्तर. काय झालं? हा, कोमल बोला. जमेल ना मग सर्वांना? ओके, आता क्लास नंतर होमवर्क पाठवणार आहे, त्यावेळी अशी उदाहरणं देणार आहे. ज्यांना जमणार नाही त्यांनी मला मेसेज करा, उद्या पुन्हा एकदा घेऊयात. बरं, चला, आता आपलं चाललं होतं 1.5, बरोबर का? हे झाले होते ना उदाहरणं? बरं, हे चाललं होतं का? मला एकदा कन्फर्म करा बरं सर्वांनी, किती झाले होते? 1.5 मधले झाले होते का काही उदाहरणं? मॅम 3 पर्यंत झाले होते. चौथा प्रश्न चालू आहे. सुरू होते ना आपला? मॅम चौथा झाला आहे. मॅम चौथा चालू आहे. चौथा सुरू होता. ओके, आठवतंय मला पण. काहीतरी 1 का 2 प्रश्न झाले होते. आपण तिसऱ्यापासून सुरुवात करूयात. तिसरा झाला की नाही हे मलाही नाही नीट आठवत आहे, म्हणून आपण तिसऱ्यापासून सुरुवात करूयात. बरं, आज आपला न्यू स्टुडंट आहे, पहा, यशवर्धन. आहे का यशवर्धन? यशवर्धनचं नाव नाही पाहिलं मी आज. आता यशवर्धन आहे का? आवाज येतो का यशवर्धन? यशवर्धन बहुतेक नाही येतो. बहुतेक त्याला काही प्रॉब्लेम आला असेल, लिंक जॉईन झाली नसेल. डाऊट साठी हँड रेज करू नका आत्ताच, डाऊट मी तुमचं नंतर घेईल. पाहता हा प्रश्न तिसऱ्या क्रमांकावरचा, 47,569 या संख्येतील दशसहस्त्र म्हणजे 10,000 स्थानचा अंक कोणता? ऑप्शन नंबर सी. व्हेरी गुड, फास्ट आन्सर येत आहे. फक्त एवढंच काउंट करायचं होतं आपल्याला. एकक, हा 9 एकक आहे. दशक, त्यानंतर हा शतक, हजार आणि दशहजार. दशहजार स्थानी हा 4 आहे. 10,000 प्लेस मध्ये कुठला आहे तोच विचारलं होतं. बरं, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. हा काय आहे प्रश्न? हा अर्धा प्रश्न जातो इकडे. हा 44,444 या संख्येतील दशक स्थानच्या व सहस्त्र म्हणजेच हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज ही आहे. किती होईल बेरीज? दशक स्थानचा म्हणजे टेन्स प्लेस मधला आणि 1000 प्लेस मधला, या दोघांची प्लेस व्हॅल्यू काढायची आणि त्यांची ऍडिशन करायची. 3,960. ओके, ऑप्शन नंबर 2. कोणाचं बी पण येतंय, बी पण येतंय. ओके, बरं, काय करायचं होतं पहा यामध्ये? दशक स्थानावरचा प्रत्येक स्थानावरती 4 आहे. दशक स्थानावरच्या 4ची किंमत होती 40. त्यानंतर सहस्त्र म्हणजे हजार स्थान, हा आहे हजार स्थानावरचा 4. हजार स्थानावरच्या 4ची किंमत होती 4,000. जेवढे पुढे अंक तेवढे 0. बर, यांची फक्त बेरीज होती. मग यांची जर बेरीज केली स्थानिक किमतीची तर ती झाली 4,040. 4,000 आणि 40 यांची बेरीज होते 4,040. ऑप्शन नंबर बी. पुढचा प्रश्न पाहूयात. 56,84,321 या संख्येतील 8 व 3 या अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक कोणता? प्रश्नाचं उत्तर येऊ द्या फास्ट. प्रयत्न करायचा, प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे.
चुकलं तरी काही आपल्याकडे पनिशमेंट नाही, चुकलं तर चुकू द्या, पण प्रत्येकाचं नाव दिसलं पाहिजे. जोपर्यंत चॅटबॉक्स मध्ये सर्वांचं नाव दिसत नाही तोपर्यंत मी विचारणार आहे. ओके, शिवेंद्रचं उत्तर मिळालं. स्वरांजली, ईश्वरी, संबोध, कोमल यांचं आन्सर मिळतंय. प्रत्येकाचं आन्सर येऊ द्या. कोणाचं बी आहे, कोणाचं सी आहे. आन्सर वेगळं काय येतंय, प्रश्न नाही समजला तर आन्सर वेगळं येऊ शकतं. जर संख्या लेखन व्यवस्थित नाही झालं तर संख्या चुकू शकते, हे इथलं उत्तर चुकू शकतं. काय सांगितलं होतं, 56 लक्ष. आता 56,84,321 हे या प्रकारे लिहितात, पण एखाद्याला लिहिताच येत नाहीत. मग अशा वेळी काय करायचं, तुम्ही स्थान तर येतं की नाही तुम्हाला, मग आपण एकक दशक पासून जायचं. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष. आता दशलक्ष पर्यंत घ्यायचं की लक्ष पर्यंत घ्यायचं, हे कशावरून ठरवायचं? जर असं म्हटलं असतं 5 लक्ष, तर 5 ही एक अंकी आहे, म्हणून एक अंकी असेल तर फक्त लक्ष पासून सुरुवात करायची. पण जर म्हटलं 55 लक्ष, तर 5 म्हणजे 2 वेळा आलं, 2 अंकी 5, 55 लक्ष असं आलं लक्षात. म्हणजे हा द सुद्धा घ्यायचा, द ल सुद्धा घ्यायचा. त्यानंतर समजा आलं 57 लक्ष, तर तरी सुद्धा हा दशलक्ष घ्यावाच लागतो. आलं लक्षात? समजा 4च अंकी संख्या आहे, मग 4 अंकी संख्या ही 1000 पर्यंतच येते, मग तिथे 10,000 लिहिण्याची गरज नाही. हे असं यावरून लक्षात ठेवायचं. आता आपण संख्या कशी तयार होते ते पाहायचं. 56 लक्ष, मग आता 56 2 अंकी म्हणजे द मध्ये 5 आणि ल मध्ये हा 6 आला. 84,000, आता 84 हा पण 2 अंकी नंबर आहे, बरोबर, 2 अंकी संख्या आहे. मग 84 म्हणजे 10,000, हजार म्हटलं की तो हजाराचा काय म्हणता येईल, हजाराचं घरच वेगळे. हा आपण नावं देतो की नाही, हा गट आहे शतकाचा गट, दुसरा गट हजाराचा गट, तिसरा गट हा लक्षचा गट असतो. मग 84,000 आलेत म्हणजे एकदा 8 आणि हा नंतर 4 झाले 84,000. 321, श म्हणजे शतक, शे जिथे लागतो तिथे तोच अंक लिहायचा. तर 3 ला शे लागला होता ना, मग शेच्या खाली 3. त्यानंतर 21, हा तर दशक मध्ये आणि एकक मध्ये आहे, असाच मांडून घ्यायचा. पहा बरं, सेम सेम झाला होता का नंबर, 56,84,321. बरं, आता याच्या पुढे काय सांगितलं, 8 आणि 3 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक. 8 ची स्थानिक किंमत काढून घेऊयात. 8 ची स्थानिक किंमत, आता 10,000 स्थाना म्हणजे 10,000 स्थानावरती म्हणजे 10,000ने गुणायचं. पण ही जर मेथड नाही लक्षात राहत तर काही हरकत नाही, ज्याची स्थानिक किंमत काढायची तो अंक लिहून घ्यायचा. पुढे किती अंक आहेत ते मोजायचे, कोणते ते पाहायचे नाही, पण किती आहे ते मोजायचे. पहा 1 2 3 आणि 4, 4 अंक आहेत, मग 4 शून्य देऊन टाकायचे. पहा म्हणजे 10,000 मधल्या 8 ची स्थानिक किंमत झाली 80,000 आणि 3 या अंकाची स्थानिक किंमत, 3 हा शतकामध्ये होता, म्हणजे 3च्या पुढे आता ज्याची किंमत काढायची तो अंक लिहून घ्यायचा, ज्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य देऊन घ्यायचे, म्हणजे 3 ची स्थानिक किंमत झाली 300. जर 80,000मधून जर 300 वजा केले तर उत्तरात आपल्याला किती मिळतील हे पाहायचे. पाहता, ही जर वजाबाकी केली तर आता ही ओरली निघते, 300 कमी केले म्हणजे इकडे 700 आणि 80 तिथे 79 होणार आहे, म्हणजे 79,700 ओरली उत्तर मिळून जातं. ज्यांना वजाबाकी येत नाही त्यांनी सुद्धा सांगा, त्यांना वजाबाकी सुद्धा करून दाखवली जाईल. हे फक्त सुरुवातीलाच करून दाखवावं लागतं. एकदा का तुमचा बेस पक्का झाला की नंतर आपली फास्ट प्रकरणं पण फास्ट होतात. आता एक प्रकरणाला आपल्याला 8-8 दिवस जातात, नंतर एक प्रकरण साधारण 4 दिवसांमध्ये, मोठं प्रकरण असलं तरी 4 दिवसांमध्ये पूर्ण होतं. 4 दिवस 5 दिवस एकदा बेसिक यायला लागले की काहीच अडचण येत नाही. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला यायला लागतात आणि तुम्ही फक्त एवढं सांगता की मॅडम आज हेच प्रश्नाचा क्रमांक चुकलाय बरं माझा, तेवढंच सांगा. तेवढंच सांगितलं जातं, पुढे पुढे गरजच पडत नाही. बरं, हे समजतंय ना सर्वांना? हो मॅम. व्यवस्थित समजतंय ना सर्वांना? ओके, जाऊयात आपण पुढच्या उदाहरणाकडे. आता हे प्रकरण घेतल्यानंतर
आता तुम्ही अभ्यास करायचा आहे पुढच्या प्रकरणाचा. मी जेव्हा थोडं त्यामधला जो कंटेंट आहे कंटेंट शिकवल्यानंतर फक्त काय राहतं, उदाहरणं सोडवायची राहतात. थोडी थोडी उदाहरणं सोडवून दिली की मग उर्वरित उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि दुसऱ्या दिवशी मला सांगायचं की मॅडम या या क्रमांकाची उदाहरणं आमची चुकली होती, तेवढं घेऊयात आपण. आमच्या ऑफलाईन मध्ये पण तसंच होतं, त्याच्यामुळे आता ऑफलाईनचं आमचं तिसरं प्रकरण संपलंय आणि जवळजवळ स्कॉलरशिपचं तर महिनाभरामध्ये 10 ते 15 क्रमांकाचं गणिताचं सुरू आहे. 2-2, 3-3 इंग्लिश आणि मराठी पण झालेली आहे. त्यांचं रिव्हिजन होतं पुन्हा पुन्हा. तसं तुमचं सुद्धा होणार आहे, फास्ट होणार आहे. ओके, पहा आता प्रश्न क्रमांक 6. 18,759 या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य सर्वात अधिक आहे? स्थानीय मूल्य म्हणजे स्थानिक किंमत, प्लेस व्हॅल्यू. प्रत्येकाचा ऑप्शन येऊ द्या. ऑप्शन नंबर 1, व्हेरी गुड. आता हे फक्त पाठच करायचं की स्थानिक किंमत कोणाची सर्वात जास्त असते एखाद्या संख्येमध्ये, तर सुरुवातीला येणारा अंक मग तो कुठलाही असेल, शून्य सोडून कुठलाही अंक येऊ द्या, त्याची स्थानिक किंमत ही सर्वात जास्त येते आणि सुरुवातीला शून्य हा कधीच येत नसतो. शून्यापासून सुरुवात होतच नाही कोणत्या संख्येची. 0 आणि 5 लिहिला तर आपण याला फक्त 5च म्हणतो, हा 2 अंकी नाही होत, याला 1 अंकीच म्हटलं जातं. म्हणजे आता सर्वात मोठा जो आहे तर यामध्ये 1 झाला. 1 ची स्थानिक किंमत सर्वात जास्त. जसं की 1 ची किंमत पाहता 1 च्या पुढे 4 शून्य आहेत, म्हणजे 1 वरती 4 शून्य लिहिले म्हणजे 1 ची किंमत झाली ही 10,000. त्यानंतर 8 ची किंमत 8,000 होती. त्यानंतर 7 ची किंमत 700 झाली. 5 ची 50 आणि 9 ची 9. 9 सर्वात मोठा अंक होता पण त्याची स्थानिक किंमत मात्र सर्वात कमी. सर्वात सुरुवातीला जो अंक येईल त्याची स्थानिक किंमत सर्वात जास्त असते. हा प्रश्न सोडवण्याची गरज नसते कधीच, एवढा सोपा तो प्रश्न आहे. बरं, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा आणि हा लास्ट आहे मला वाटतं या प्रकरणामधला. आहे आणखी एखादं? 9, 6 आणि 0 या अंकांचा उपयोग करून जेव्हा अंकांचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल, किती 3 अंकी संख्या बनवता येतील? आता यावरती मी तुम्हाला व्यवस्थित प्रश्न घेणार आहे. पहा, 0 आला तर कसे घ्यायचे, यावरती अंकांच्या बेरजेवरती सुद्धा प्रश्न येतात. अशा प्रश्नांमध्ये साधारण एक क्लास जाणार आहे आपला पूर्ण. एका क्लासमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिकची उदाहरणं होणार आहेत. ओके, ऑप्शन नंबर 1. आणखी काय आहे का कोणाचं वेगळं? आमच्याबरोबर सर्वांचंच 1 नंबर येते, ए नंबर येत आहे. बरं, आता अंकांचा जर पुनर्वापर करायचा नसेल तर अशा फक्त 4च संख्या तयार होतात 3 अंकी. जेव्हा कोणतेही 3 अंक दिलेले असतात, 9, 8 आणि या शून्याच्या ऐवजी जर कुठलाही अंक असता तर 6 संख्या तयार झाल्या असत्या. पहा, समजा असे कुठलेही अंक येऊ द्या, 3 अंक दिले, ते अंक कोणतेही असतील तर अशा 6 संख्या होतात. यामध्ये जर एखादा शून्य असेल, 8, 0 आणि मग 7, तर संख्या मात्र 4 होतात. आता कुठल्याही 4 संख्या दिल्या, आता शेवटचा 1च मिनिट राहिला, त्याच्यानंतर आपण उद्या याच्यावरती डिटेल पाहूयात. समजा 8, 5, 9, 4 कोणतेही अंक असू द्या, अशा 4 संख्या दिल्या तर त्या 24 होतात आणि यामध्ये एखादा शून्य आला की तिथे त्या 18 तयार होतात. 0 आला की 18. हे लक्षात ठेवा. आता लिहिण्यामध्ये वेळ जाईल. आपली वेळ झाली थांबण्याची. आजचा जो घटक आहे तो व्यवस्थित समजलाय का सर्वांना? उद्या उर्वरित जे काही राहिलेलं आहे